बरेच दिवस झाले काही कारणामुळे मी रेसिपी करू शकले नाही, तर आज आपण बघूया शेवगाच्या शेंगा म्हणजेच ड्रमस्टिक याची भाजी कशी करायची। भाजीला लागणारे साहित्य आपण पाहणार आहोत। चॉप केलेले टमाटर, कोथिंबीर आणि कांदा, लसूण आणि मिरची आणि या ड्रमस्टिकच्या शेंगा म्हणजेच शेवगाच्या शेंगा। भाजी करता लागणारे मसाले: लाल तिखट, धनेपूड आणि ही आहे कसुरी मेथी, गरम मसाला, जिरं, मोहरी आणि हळद। हे आंबट ताक घेतलेला आहे। सर्वप्रथम आपण कांदा व लसूण तेलात पेस्ट करिता भाजून घेऊया। कांद्याला तांबूस रंग येईपर्यंत आपण कांदा स्लो फ्लेमवर भाजून घेऊया। कांदा भाजूपर्यंत इकडे मी शेवगाच्या शेंगा बॉईल करायला ठेवलेल्या आहेत। कांद्याला तांबूस रंग आलेला आहे आणि शेवगाच्या शेंगाही बॉईल झालेल्या आहेत। आता मी कांदा व लसूण पेस्ट करिता मिक्सरमध्ये टाकते। आवश्यकतेनुसार कढईत तेल घातलेलं आहे। आता आपण जिरं व मोहरी याच्यात घालूया। पहा मोहरीचा आवाज। आता आपण याच्यात जी पेस्ट केलेली आहे ती घालूया। पेस्टला थोडं परतून घेऊया। पेस्ट परतून झालेली आहे। आता आपण आवश्यकतेनुसार लागणारे मसाले त्याच्यात घालूया। सर्वप्रथम तिखट, हळद आणि हा भाजी मसाला। अशी इथे सुंदर अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता आपण शेवगाच्या शेंगा याच्यात घालूया ग्रेव्हीमध्ये। सुंदर भाजी तयार होत आलेली आहे। आपण आवश्यकतेनुसार मीठ घालूया। आपण भाजीत ताक टाकूया। ताक घातल्यानंतर भाजीला सुंदर अशी आणि आंबट टेस्ट येते। 5 मिनिटं भाजी शिजण्याकरिता गॅसवर ठेवत आहे। त्यानंतर आपण कोथिंबीर घालूया। आपण बघू शकता सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे। वाव, खूप मस्त भाजी या प्रकारे इथे झालेली आहे। मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ असेच रेसिपीचे बनवत राहणार आहे। तुम्ही माझ्या चॅनल आराध्य रेसिपी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।